हाय फ्रेंड्स, हॅशटॅग गीतिका चौगुले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आता गोवाची सीरीज चालू आहे। आम्ही जिथे आलो आहे, आम्ही गोवा फिरायला आलो आहे। तर हे गोवा सीरीजचा दुसरा भाग आहे। जर तुम्ही पहिला भाग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, त्याच्यात माहिती पडेल आम्ही गोव्याला कसं आलो आणि आता आम्ही कुठे राहतोय, काय सर्व तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दिसेल। आम्ही डिटेल दिलं आहे। आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतोय त्याच्या होमस्टेचं पण डिटेल म्हणजे होम टूर पण दिला आहे। तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राइबच्या बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करा। इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा। तर आता मी तुम्हाला सांगते, गोवामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर गोवामध्ये नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा असे दोन भाग आहे फिरण्यासारखं। आणि जर तुम्हाला नॉर्थ गोवामध्ये फिरायचं असेल तर नॉर्थ गोवामध्ये फक्त बीचेस आहे आणि साऊथ गोवामध्ये काय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार। तर नक्की आमचा पुढचा व्हिडिओ पण बघा। तर आता आम्ही जिथे आलो आहे हा कलंगुटी बीच आहे, म्हणजे आम्ही जिथे आलो आहे ते एरियाचं नाव पण कलंगुटीच आहे। तर आम्ही तिथे हॉटेल घेतला आहे। तर आम्ही डायरेक्ट तिथेच आलो आहे। आणि जर तुम्हाला अजून बीचेस एक्सप्लोअर करायचे असेल तर बागा बीच आहे, कलंबो बीच आहे, असे भरपूर बीचेस आहेत नॉर्थ साईडला। आणि नॉर्थ साईडला जर तुम्हाला अख्खं फिरायचं असेल तर त्याचं पण म्हणजे टूर्स आहे, ट्रॅव्हल्सवाले घेऊन जातात। इथे जसं तुम्ही बीचचा बाहेर पडाल ना तर लाईनी तुम्हाला दुकानं दिसतात। जर तुम्हाला साऊथला फिरायचं असेल, नॉर्थला फिरायचं असेल त्याचे एका माणसाचे 400-500 रुपये असे ते लोक घेतात। तर तुम्हाला एका दिवसात पूर्ण नॉर्थ साईडला फिरवतात आणि एक दिवस तुम्हाला साऊथ फिरायला, असे 2 दिवस तुम्हाला लागतील। जर तुम्ही गोवा फिरायला येत असेल तर तुम्ही आठवडाभर प्लॅन करा, म्हणजे तसं तुम्ही गोवा नॉर्थ आणि साऊथ दोन्ही फिरू शकता। आणि इथे वॅक्स म्युझियमसुद्धा आहे, ते पण फिरू शकता आणि भरपूर प्लेसेस आहेत गोवामध्ये फिरण्यासारखं, तर तुम्ही तिथे जाऊ शकता। पण आम्ही आता जिथे आहोत ते नॉर्थ गोवा आहे। तर आम्ही कलंगुटी बीचच्या इथे आहोत। आता आम्ही हा कलंगुटीचा बीच एक्सप्लोअर करणार आहे। बाकीचा बीचेस आम्ही गेलो नाही, कारण बीच सर्व सेमच असतं म्हणून आम्ही बाकी कुठे गेलो नाही। तर आम्ही फक्त हे एका बीचला एक्सप्लोअर करतोय आज। तर नक्की पुढे व्हिडिओ बघा। तर फ्रेंड्स बघा, आता आम्ही बीचवर जिथे पोचलेलो आहे तिथे हे वॉटर ॲक्टिव्हिटी पण असतात। जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायचं असेल त्याची पण वेगवेगळे कॉम्बो पॅकेज आहे। स्कुबा डायव्हिंग करायचं असेल, पॅरास्लिडिंग करायचं असेल, पॅरालायडिंग तर ते सर्वांचे कॉम्बो पॅकेज आहे। पण आम्ही यातलं काहीच करणार नव्हतं म्हणून आम्ही कोणताही पॅकेज घेतला नाही। तर इथे बनाना राईड देखील होता, बोटिंगसुद्धा होती। तर आता आम्ही बाकी कोणता राईड नाही करणार आहे, फक्त बोटिंग करणार आहे, ज्यात आम्ही चौघं पण एकत्र बसू शकतो। बाकीच्या राईडमध्ये आम्ही चौघं एकत्र बसू नाही शकत आणि पोरांना सोडून हे सर्व ॲक्टिव्हिटी करणं आम्हाला बरं नाही वाटलं, म्हणून म्हणजे पोरांना कोण बघणार जर आम्ही हे ॲक्टिव्हिटी केली तर, म्हणून आम्ही बाकी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली नाही, फक्त बोटिंगमध्ये गेलो आहे। बघा, आम्ही बोटिंगची राईड जी आहे ती एकदम मस्तपैकी एन्जॉय केली, कारण जेव्हा कधी आम्ही परत येऊ तर बाकीचे पण राईड्स एन्जॉय करू। पण सध्या आता आम्ही बोटिंग एन्जॉय करतो आमच्या पोरांसोबत, तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा। आणि बोटिंगची जी प्राईस होती ही एका माणसाची 200 रुपये अशी प्राईस होती। तर पर पर्सन 200 रुपीज असं देऊन आम्ही ही बोटिंगची राईड एन्जॉय केली।
फ्रेंड्स बघा, जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायची असेल किंवा तुम्हाला नॉर्थ गोवा साऊथ गोवा कुठे फिरायचं असेल तर इथे भरपूर म्हणजे दुकानं आहेत, ट्रॅव्हल्स एजंट आहेत, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्राईस बघायला भेटेल. म्हणजे प्रत्येक जागेवर वेगवेगळे प्राईस होते. आता आम्ही जिथे रूम घेतले तिथे विचारल्यावर तिथे जरा कमी प्राईस होता नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा फिरायचा. आणि वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तर आम्ही करणार नव्हतो, तरी पण आम्ही त्याची इन्क्वायरी केली होती. तर तिथे प्राईस ऑलमोस्ट थोडाफार कमी जास्त 100-200 रुपयाचा फरक होता, याच्यापेक्षा जास्त फरक नाही आहे. आणि आता आम्ही फिश स्पा करते, तर फिश स्पाचं इथे 100 रुपीज होते 15 मिनटाची. तर आता मी फिश स्पा करते आहे. तर तुम्हाला जर अजून काय ॲक्टिव्हिटी करायचं असेल तर नक्की तुम्ही आधी 4-5 दुकानं फिरा, तिथे विचारा काय प्राईज आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सर्व ॲक्टिव्हिटी करा. आणि आजचा हा आमचा पहिला दिवस होता गोव्यामध्ये फिरायचा. तर इथे आम्ही 2 वाजता पोहोचलेलो. त्याच्यानंतर आम्ही रूम घेतला, फ्रेश झालो, जेवलो वगैरे, थोडासा आराम केला. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही बीच एक्सप्लोअर करायला गेलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेले बेल आयकॉन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार. चला बाय, आता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. टिल देन टेक